ओ गड्या शिवलाल शिवलाल रे. काय म्हणते डोंगर, काय काम पडलं बाबा याले, आवाज देऊन राहिला तर चाल बाबा. काय म्हणते हो हो आलो आलो. अरे बा ये ना लवकर, अर्जंट बोलणं आहे ना, अर्जंट गोष्ट आहे ना, एक लवकर ये. सांगा बुडे बा काय म्हणता. म्हणतो सांगा बुडे बा, अरे गड्या नामदेवचा काहीतरी प्लॅन आहे बा. दगड्याला घेऊ फिरून राहिला गड्या तो. हो काहीतरी मोठा बजेट आहे त्याचा. काय दगड्याला घेऊ फिरून राहिला, काय प्लॅन आहे लेखाचा. काय काय नवीन काय चालू केलं लेखानं. मला काहीच माहित नाही गड्या, ते तुला सांगायला आलो मी. का पाय वा काय चालू आहे काय नाही, काय प्लॅन आहे त्या गड्याचा तो, काय खबर असं मामन नाही. काय करून राहिला तुझं. हा बुडबा खबर काढलीच ती आपण, पण तो दगड्या सांगणार नाही, दगड्याचा सोबती आहे. आता खबर काढा कशी काय, काय नवीन प्लॅन आहे काय माहित गावा त्याचा. काही येऊन नाही राहिला डोक्यामध्ये, मला काही कोणी सांगितलं नाही आज. मला असं वाटतं मोठाच गेम आहे काहीतरी, गाडी घेऊ फिरून राहिले ते. हो काहीतरी आहे बजेट. नाही तर दगड्यात लगन तर नशीन रे तुझं, मग तसं जमलं नाही पाहिजे बरं कोणाचंच काही गात. हे लक्षात ठेव बरं शिवला. तुम्ही काले काळजी करून राहिले हो, मी असल्यावर जमीन का कोणाचं सारखं होऊ देतो का मी. मी नाही होऊ देत सारखं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणाचंच नाही होऊ देत. नाही त्यासाठीच तुला सांगायला आलो की कसं पाहिजे बा गावात, कसं असं चालू आहे बजेट. हा नामदेव काहीतरी कांडी फिरून राहिला, त्या दगडाला घेऊ फिरून राहिला, हे सांगायला आलो तुला मी. कसं हे काम तूच करणारा माणूस आहे म्हणून. बरं बरे आले, बरे सांगितलं तुम्ही ना. कसं कोणाचा बँड बाजा वाजला नाही पाहिजे गावामध्ये, कोण काही धंदाही केला नाही पाहिजे. हा कसं पालागीन मुले काय आहे तर त्याची भानगड. बाबा बाबा बाबू काय म्हणतं बाबा, हे चुकाटे धंदे बंद करून टाका ना, काही अर्थ नाही याच्यामध्ये. कोणा याच्यात आडवी टांग टाकणं बरोबर आहे का. हे कोणी करून राहिलं करू द्या ना, तुमचं कोण पोट दुखते हो. घेणं देणं. तू काले अगाऊपणा करून राहिला रे. उस घोपरा दूध आहे हॉटने व्हायला ती माझा चबर भराल ती. तू काम कर, शाळेत जात जाय घरी येत जाय. दारू पाहिजेत का तुले, पोंगे खानात काय जाय होते मला दारू माग जाय दुकानात जा. माझा नको चबर दौडीचा घेणं देणं. म्हणले ना तुमचे 10 रुपये पाहिजे, फार रुपये पाहिजे, मला पैशाची हे नाही आहे. पण मी तुम्हाला खरं सांगून राहिलो की कसं काही कसं धड्या गांडीत बिमार झालं जर घेणं देणं. आता तर मार खाल्ला तुम्ही ना. कोणी काही करत असेल तर करू देत जा ना. काय अगोपणा करता, घेणं देणं म्हणता, आडवी टांग टाकणं. घुसणे निघून मोठा शांतपणा शिकून राहिला. मा बाप बनेल पाहिजे तर तू. मी तुझ्या बापा की तू आज माय मोठा शांतपणा सांगते तर मुलगा निघून. मला काही नाही करायला लागत, मी काही तुमचा बाप नाही बनत. पण कसं आहे मी सांगून राहिलो तुम्हाला. पण तुम्ही खलास व्हायचं लोक काही म्हणजे समजत नाही तुम्हाला. खलास होसान त्या दिवशी समजेन तुम्हाला. मला काही नाही करायला लागत. बाप बाप जरासा ऐकत नाही माय. खलास होईन त्या दिवशी माहीत पडेल मा बापाला कसं असते तर दन काय. जटी नाही जटी बोड हलती मा बाप. जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत, जाऊ दे. शिवलाल त्या पोराचं लय चबर करते रे. घेणं देणं म्हणतात लुळूक बुळूक करत राहते. जाऊ द्या त्याच्या गुडी लक्ष देतो. लहान लेकरू आहे ती, जाऊ दे. मी लक्ष नसतो देत मा पोऱ्या. तो कसं मोठ्या पोरेत बसते सायाचा तसा चबरते. पोरे वैकून देतात ना त्याला गावातले. जाऊ दे तो विषय. तू पाय नाम्या काय करून राहिला तर काय दाय शिजवून राहिला कुठी कद. त्या दगड्याला काल नेलं त्यानं, काल नाही पुरा पोथा काढ द्या सायाचा. काय भानगड आहे दोघंची तर. बरं बुडबा आत्ता काढतो ना पता, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एका घंट्यात माहिती आणि तुम्ही कुठे गेले काय करून राहिले, काय शाळा यायची इठ्ठलनामाची तर. हा काढ मग पता. चाल मग येऊ का मग मी. हा या तुम्ही या. चालेल गड्या चाल. हा ना म्या काय दाई शिजून राहिला पाहू दे बाबा काय तर. काय भानगड यायची नवीन तर. चाल आपल्या गँगेला भेटायला लागेल आता. भाऊ मग भाव सांगणे शेणखताचा काय तर. आता नामदेवरा तुम्हाला सांगा लागते का राजा. तुम्ही रातभर दिवस राजा याच्यामध्ये आहे. तुम्हाला सांगा लागते का नामदेव हे काल घेऊन राहिलं शेणखत. तुमच्या घरीच तर मावून नाही राहिलं राजा. मसाळायचं बैलायचं गाईचं हे काल फालतू घेऊन राहिली बिमारी. काही गरज आहे का. आणि कोण टाकते आता शेणखत रासायनावर आला जमाना. तू चुप राह, तुला नाही समजत. अरे बाबा मला लय लाख माहीत आहे पण वस्तू माही नाही ना. वस्तू तू ये, तू भाव सांग मला काय आहे तर. कसं द्यायचं काय द्यायचं तर. काय राजा नामदेव विचारून राहिले तुम्ही. आता तुम्हाला माहित असल्या काय आता काय 3000 रुपये टाली चालू आहे. 3000 रुपये टाली. बाबा 3000 रुपये टाली. 3000 रुपये टाली. अरे काही बोलून राहिला का बाबा. 3000 रुपये टाली कुठे आहे रे बा. 1500 रुपये टाली नाही भेटून राहिलं शंख.
राजा नामदेव हो शेणखताच्या बाबतीत झिकझिक करून राहिले बाबा. हा अरे वावरासाठी वरदान आहे ना हे. तुम्ही काय माणसा बा एवढ्या जोड्याला पाहता राजा हो. 3,000 रुपये टाली असं प्युअरचं शेणखत भेटते काय? हा मी तरी स्वस्तात देऊन राहिलो तुम्हाला. ते टाली भल्लीचा बजेट नसल्यामुळे उदळ सांग केवढ्यात देता हा गंज. नाही त्या समोरच्या टालीवर सांगितल्यामुळे उदळ फुदळा विषय नाही. जेवढ्या टाल्या भरतील तेवढे पैसे घेतो समोरचा. 3,000 रुपये म्हणे तो. काय नामदेव भाऊ काय हे शेणखत गाणी आली हो. हा जाऊ द्या ना हो. तो अळून पाहू राहिला 3,000 रुपये टाली आहे का कुठे शेणखत राजा. थांब ना पाहू दे मला सौदा करू दे. थांब ना वय करून माणूस नक्की पागल जाणार काय देते दाबून हा समोरचा. 3,000 रुपये टाली शाळेत शेणखत हेट बाबा. रामदेव गप्पा काय खरा नाही. बरं बा उदळ नाही देत तर मग टालीचं पद्धतशीर सांग ना. हा हे 3,000 रुपये घेऊन बसला तू. मला 1,500 म्हणून राहिले समोरच्या गावामध्ये. तू सांग पद्धतशीर खायचं. हा काय द्यायचं आहे तर. जाऊ द्या बा रामदेव आता तुम्ही आपलेच माणसं आहे. तुम्ही काय एवढून पाहत नाही. तुम्हाला 2,500 रुपये टालीन देता तुम्ही. 2,500 रुपये टालीला काही का हिसाब. हा काही का तू काय जगाच्या वेगळंच आहे बा तुझ्या. हा 2,500 रुपये टाली कुठे चालू आहे बाबा. आणि मला वाहतूक खर्च नाही लागत त्याला. 1,000 रुपये टाली न्यायला लागतील का मग. ते काय घरात पडली 35 रुपये टाली घरात पडून राहिली माय. सांग बा शेणखत पुरते का मला पद्धतशीर सांग बा. जाऊ दे आता तू येणे मायाने 1,600 रुपये टालीन देऊन टाक. अरे बाबा ऐका काय मा घरचा आहे दुसऱ्याचा सौदा आहे हा. आता कसं त्यानं मला सांगायला म्हणून राहिलो मी. हा तुम्ही राजा 1,600 1,500 काही बुवा. तुम्ही राजा रामदेवराव काही बोलता राजा. राहू दे भाऊ तुला काही ऐकणं नाही. त्या समोरच्या काही ऐकणं नाही. राहू दे बा आपल्याला तुला काही सौदा जमत नाही बा. आता जमलं बा हे. आला आता लक्षात आलं नामदेव भाऊच्या. नामदेव भाऊ आली बा पलटी मार्या. अरे काय माणसं आहे बा. हा काय राजा कसं हो तुमचं. हा अरे दादा काही बक्षीन तर कसं काय चालेल. 2,500 रुपये टाली काही बोलून राहिला ना तू. हा काही बोलणं चालते का. सौदा होणं तर पद्धतशीर बोल काय तर. आता मी 1,600 गेले 1,700 घे बा टाकलं असतं. नाही ना नामदेव भाऊ पण जाऊ द्या आता. तुम्ही आपलेच माणसं आहे बा. 2,000 रुपये देऊन टाकला. का काय खरं नाही बा. घेते ना नामदेव भाऊ आता शेणखत. असं बोल बा काही. हा 3,000 रुपये 2,500 रुपये. बरं आता तू जाऊ दे माय जाऊ दे 1,800 रुपये घेऊन टाकजो. हा देऊन टाके शेणखत. बापा 1,800 रुपयात पुरत नाही का मा घरून भरू का पैसे. काही बोलता का राजा नामदेवराव. बरोबर झालं रे रे आता काही नको. आणि तुला वरून दलाली द्यायला लागते. हा काही शांतपणा नको करू. मला माहिती आहे समोर 1,500 सांगितलं पण तुला 1,800 मस्ती मारली माहिती. हा जाऊ दे घेऊन टाक. बरोबर जाऊ द्या पण कसं माझ्या नगदी 500 द्यायचा बरं मला. 1,800 डन जाऊ द्या आता. हा उद्या मग टाली लाईन मी सांग. अजून कोणते गंजा शेणखताचे ते दाखवू बरं मला. अजूनही घेतात राजा. अजून कोण आहेच तुम्हाला घ्या. अरे एवढं बस झालं ना. तू चूप बस ना रे. थांबतो जरासा. बरं नामदेव हो तुम्ही कसं त्या कोपऱ्यावर थांबा. मी आणतो त्या माणसाला तिकून. आहे ना अजून आहे 5-6 गंज आहे. बरं आण मग आण त्या माणसाला घेऊन ये तू. हा मी थांबतो त्या कोपऱ्यात. हा जाऊ दे बाबा माय 500 जमलेले का जुगाड लागला. चाल बाबा 2-4 गंज मारतो शेणखताच्या मस्त की 3-4 बरोबर पडते कशी. काय तू मनात बोलून राहिला माहित नाही ठेवले का तुला. काय भावा तुमचा दिमाग सळला राजा. तू चाल बरं तिकडे चाल. मग एवढं नको बोल. हा चला माणूस शेणखतच काय घेऊन राहिला काय माहित बाबा काय इथलं. अरे नामदेव तुम्ही पागल झाले काय. शेणखत काय घेऊन राहिले तुम्ही. हा गल्ली फिरून राहिले घेणं देणं. हा काही गरज आहे का. घरीच तर राजा शेणखत माहित नाही तुमच्या. 2 मसाळा 2 बैला 4 गाई आहेत. तेच तर तुमच्या जण काढला जात नाही राजा. हे घेऊन राहिले तुम्ही इकत फालतू घेणं देणं. अरे बाबा तुला काही समजत नाही. तू चूप बस बरं. काय म्हणता तुम्ही चूप बस. काय डोक्यात सटकले काय. आठाने पडले का तुमचे. मावशीला माहित आहे की घरी फोन लावू की रामदेव सटकले म्हणून शेणखत घेऊन राहिले. घेणं ना देणं लावलं राजा हिसके घेणं. हल्ले गल्ली फिरत. अरे बा दगड मी पागल नाही झालो रे बाबा. पागल नाही झालो ना. अरे शेणखत टाकल्यानं जमीन वावर सुपीक राहतात सुपीक. अरे बा मग रासायनिक खत काले काढले असते. DAP युरिया फलानं बिस्तानं 20 झिरो हे काढले असते. त्यानं पीक होते. यानं काय होते शेणखतानं काही नाही होत. हो द्या ते काही घेऊ नका फालतू. 4 कोंबडीन 12 मसाला तर हेंबाळा राहिला तू. अरे या शेणखता जेवढी पावर आहे एवढी त्या DAP ते नाही सडेल ना. त्या युरियात आहे त्यानं सारी जमीन खराब होऊन राहिली. पिकून नाही राहिली काय सांगा. अरे कुठले जीवन जगून नाही राहिले जमीन मध्ये. गांडूळ राहून नाही राहिले. काही खरं नाही ते पुरत नाही.
हा हा रासायनिक खतांची जीवाणू मरतात, काही बघ ना आपलं गांडूळ मरतात. हा, काही पागला आणि लोकांना टाकलेच नसते मग रासायनिक खत. लोक का पागल आहेत का? तुम्ही शाईन आहे राजा फक्त जगाच्या पाठीवर. काही आहे बा. तर एवढ्या कंपन्या चालू आहेत, खपाखप विकून राहिले ती, आपण खपाखप टाकून राहिलो आणि तुम्ही म्हणता की असं तसं. अरे बाबा काय सांगू तुले गड्या, आता ह्या बिमाऱ्या ज्या आल्या की नाही, बीपी शुगर, ह्या ढमोक टमोक फलाण्या बिस्याण्या अळ्या किटकुलं मिटकुलं हे फवारे लागून राहिले, हे नुसते रसायनामुळे लागून राहिले. गावरान खत जर लोकांना शेणखत टाकलं असतं खसं वावरा तर हे काहीच नसतं आलं, कोणती बिमारी झाली नसती माणसाले. कॅन्सर काय अजिबात नसता दिसला. हे यानं सारं उगवलं. काही बोलता बा पागला आणि झाले राजा तुम्ही मॅर झाले, आठाने पडले तुमचे. तुमचा काय भेजा चालून नाही राहिला, काम नाही करून राहिला, काही बोलून राहिले कुकडे काय रासायनिक खत टाकले कॅन्सर होते, हे खाल्ल्याने हे होते बिमारी होते. काही बोलता. आता काय बा तू आता मला मॅट म्हण की काही म्हण, पण मला शेणखत आरात टाकणार. मला माझा दुसरा बी प्लॅन आहे अजून. मी सांगेन ना तुला आता पुढे फक्त तू माग राह, तुझ्या रोजगारीचा मला काय तू अरे काय घेऊन देण नाही बाबा. तुम्ही शेणखत घ्या की काय घ्या, माय 300 रुपये रोज मला द्या, मला काही करा लागत नाही. हा, आणि मावशीनं काही म्हटलं म्हणजे मी ऐकणार नाही. कणकर सोबत होता आणि तू असं काऊन केलं आणि या माणसाने बयाड कामं गेले, मी ऐकणार नाही सांगून राहिलो. आणि करत राहायचे म्हणून शंकरच घेऊन देणं काही गरज आहे का? घरी 4 मशीन हे ते सारं आहे बा, शंकर घरीच आहे, लोक येऊ घेऊन राहिला. आता तू फक्त तू तोंड बंद ठेव, तुले काही समजत नाही काय करावं लागते काय नाही, शेती कशी करावं लागते. तर मला माहिती आहे कशी करावं लागते शेतीत. हा, मला माझी जमीन सुपीक ठेवणं आहे भाऊ. काही मला नापीक नाही करणं माझी जमीन. बरं बापा मा तोंडच बंद आहे, तुमचं तुम्ही करा बापा, काय करायचं आहे तुम्हाला, मला काही घेऊन देत नाही बापा. हा चला कुकडे चालता आता, कोणता गंज पाहायचा खताचा. चाल आता तिकडे जाऊ. आणि आता हे सगळं मंदात बोलू नको. आता मला मा पद्धतशीर मामानान करू दे. हा मला काही घेऊन देत नाही. व्हा लंबे व्हा डुबा तुम्ही, मला काही करायला लागत. चला नामदेव होतं दिमाग सळला भाऊ, आता काही खरं नाही. हे शेणखताच्या नांद लागले हे. काय बाबा काय पागलपण आहे. हा परत आता जमा राहिला का शेणखत टाकायचा. काही करत राहायचं बाबा आपली बिल्डिंग माणूस. अरे एवढ्या DAP आहे, रासायनिक खत लिक्विड खत आले, फवारे आले, आणि आता हे शेणखत यायला लागलं. मॅट जागी नाही हा माणूस जनवर हलका जाऊ दे, आपल्याला काही करावं लागत नाही. पैसा जास्त झाला याच्यात. डुबीन हा डुबीन आपल्याला काय करावं लागते. हे पा तुमच्या डोळ्यानं कसं पेळा शेणखताचा पेळा पिवर. हा म्हणजे ताजा आहे, ताजं बिलकुल 15-20 दिवसातला गंज आहे हा शेणखताचा. असं करावं लागते. हा गड्या शेणखत पुरा टाप आहे गड्या, मस्त आहे शेणखत. पण गारीगिरीतलं नाही ना बा, गारीतलं चालत नाही आपल्याला. गरम असते गारीतलं शेणखत आणि ते कुजेल असते जास्त, इथले खटक मरेल असतात. मला काही समजणार बा नामदेव भाऊचं काय, तर दिमाग सळला भाऊ हा नामदेव भाऊ. काही करून आला पागल आणि निकळल्या का शेणखत घेतोच करून आला बा. काय करते काय माहिती एवढ्या शेणखताचं, काय खाते का काय माहिती. अरे तुम्ही म्हणता गाडीतला का? अरे आमच्या घरात गारच नाही. अरे कोण गार खणणार आहे आता, कोणत्या गाडीत दाबणार आहे? तो जमाना गेला आता गाडीतला, आता वरच असते. गाडीतलं नाही शेणखत. नाही मग काही वांधा नाही, चालते ना आपल्याला. पुरा गंज घेतो, पुरा ढेर, तिन्ही बी ढेर घेतो आपण, काही वांधा नाही. सांग काय भाव घेऊ यायचा. काय माहित बा नामदेवरावचं, काय एवढा पैसा दाटला काय माहिती. शेणखतच घेऊन राहिला मेळावानी. तिकडे घेतले 2 गण, इकडे म्हणते घेतोच. काय बा काय प्लॅन आहे काय समजून नाही राहिला मग मला. नामदेव भाऊ मला घेऊन राहिला. मला आला की सौदा करू. कसं आहे मला काय याचा किरकिर आहे. कसं आपण याच्या फंद्यात पडत नाही. कसं तुमचा सौदा करून देतो मी. कसं मागे बोलून काही फायदा नाही ना, असा विषय आहे ना. बरं बा मला घेऊ दे, येऊ दे बाबा मला. नामदेव भाऊ शेणखताला मला काही 12 घरच्या चवा घेणारा माणूस आहे. थोडंसं पद्धतशीर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपले माणसं आहे म्हणून. कसा भैया किरकिरी आहे हा, पद्धतशीर पाहिजा. काही वांधा नाही जर मी बरोबर बोलतो. हा तो येऊन राहिला गडी. येऊ दे आमच्या गावातली झेंडूबाम दिसते बापा, शिवल्या द्या बरोबर. हा लंबा तुमच्या गावातला माणूस आहे का? हा बापा मोठी झेंडूबाम आहे आमच्या गावातली, शिवल्याला आहे तो. काय होते काय माहिती आता, येऊन राहिला सोबत. शिवल्या काय आला बा आता. काय पांडू हो एवढा उशीर असते काय? हा गिरेक थांबून ठेवलं राजा मॅटीचा. सांगा भाव काय आहे तर सांगा, गजाचा भाव. काय गड्या तू उशीर आला बा. हे नाहीत का आपले शिवलाल भाऊ? हा याईनं मागितलं लेखते. हा कसं काही नाही दिलं तर आपलं काही हरकत नाही बरं भाऊ. तुमचा फायदा आता शिंद करून घ्या तुम्ही.
आपल्यापेक्षा जर वर देत असेल समोरचा तर घ्यान करून सारखं तुमचं बरं असं म्हणता तुम्ही. बरं बा तुमचा सौदा झाला मग काय बोला बा आम्ही चला बा नामदेवराव. नाही नाही आता का आपण काय शिवलाल भाऊचा उठाण खूट खाल्लं काय पैसे घेतले कसं शिवलाल भाऊच्या वरचे पैसे देत शिंकी राही तर आपण या बॉल देऊ. हा कोण आणलाय तुम्ही त्याले मग भाव सांगा. आता काय भाव सांगायची गरज आहे रे बाबा. आता तुला काय माहित नाही काय भाव चालू आहे हा किती सौदे केले तुया. अरे भाऊ म्या लय सौदे केले पण कसं तुम्ही सांगा बा कसं तुमचं शेणखत आहे तुम्ही बोला बा एक शब्द की बा एवढ्यात देईन की तेवढ्यात दी. आता शिवलाल भाऊले मी 2100 रुपये टालीने दिलं. हा तुम्हाला काय टालीनं पुरते तर तुम्ही सांगा बा. बा आपल्याला काही पाहिजे नाही बा ते शिवलालले द्या बा 2100 रुपये टाले 2100 रुपये टाले शेणखत घेतलं तर मा कसं टकल्याला केस नाही राहिना. चला मग भाऊ येतो मी हा ते देऊन टाका शिवलाल भाऊले. हा ये बसला रे बापा शिवला काय खरं नाही आता. भाऊ मग तुमची टाली घेऊन या तुम्ही आता रपकनी कसं भरणं चालू करा. आता थांबा जराशी 1-2-4 दिवस कसं आमच्या गावात कसं ट्रॅक्टर खाली नाही आहेत. हा ट्रॅक्टर खाली झाले की मग कसं एकदा टाली लावली की दडदड घेऊन जातो मग. बरोबर भाऊ मग घिसार देऊन टाका अर्धे पैसे मग कसं कधी न्या बा तुम्ही मग मला काही म्हणणं नाही. आता आपण का परक्या करायचे हा दुसऱ्या का आपण सोयरे जाऊ ना गावाजवळ गाव राजा हिसार मी का पोहून चाललो का कसं आहे मी ज्या दिवशी निन्न शेणखत त्या दिवशी सारखी सारं होऊन जाईन तुमचे पैसेच घ्या ना तुम्ही. बरोबर त्या दिवशी जा बरोबर हो चला मग हा या आता समजली मला गोम शेणखत घेऊन राहिला की हा थांब बजेटच बसवतो त्या एक सौदा होऊन ती गावातला तर मग म्हणतो तू आता पाहतो आता कसा बजेट आहे त्याचा. अरे भाई शिवला कैसा है अपना शेन तो. अरे भाई ऐसा ताजा शेन है अपना बिल्कुल. 20 दिन का है गंज 20 दिन का. हा गड्या मामू ताजच आहे. एवढं शेण आणलं रे कुठून तुनं हा तुझ्या जो 4 ढोरण हे काय बापा ढिगारे लागेल शेणाचे. आता जसं काही मी पोटे टाकतो बा असं जेवणाला गळ्यात शिवलाल भाऊ. अरे का माणूस आहे. अरे अपना धंधा है ना बा व्यापार है ना अपना ढोरों का. अपने पास कैसे रोज 10 आते 10 जाते ऐसा है ना. पोटा तो गिरता ही ना. आता पोटा गिरा तो का वही भी फेंक देता का वो जमा करता मैं उखड़ने पे डालता ये वो शेणखत है. वैसा नहीं ना रे मामू तू यार गलत ही समझता बा. जान दे इसका भाव राव बता क्या है तो. शिवलाल भाई तेरे को बताना पड़ता क्या. बाजार का आदमी तू फिरता 4 गाँव तेरे को बताना पड़ता क्या. अरे क्या बताना पड़ता है यार तेरी वस्तु है ना तू बता ना क्या है तो. ले मैं बाजार फिरता ले ये है लेकिन वो कैसा तू भाव बताएगा तो मैं बताऊंगा. अरे शिवल्या येऊन टपक लागा रे बा हा काय आपले सौदे होतेच नाही वाटतं बा. अरे बरा येऊन राहिला शिवल्याचा बरा घेणार नाही भाऊ नामदेव भाऊ शेणखताचा याच्यात शेणखताचं खलास होईल नामदेव भाऊ. काय करतो शेणखताचं काय खाते का काय माहित नामदेव भाऊ. लंबा व्हायपेक्षा बरा भाऊ शिवला लावले आडवे टांग टाकून राहिला. अरे शिवला भाऊ टी आले तुम्ही. हा बा टी बी आता कसं आपल्याला शेणखत पाहिजे तर आता कसं सौदा करायला द्यास लागेल ना. चलो फिर मामू आते बा. अरे क्या बा आई नहीं तो जा रही है बा. क्या हुआ क्या. कैसा है तुम्हारा सौदा हो गया होगा वो शेणखत का. वो शेणखत की आज दिन आता कैसा शिवलाल भाई तुम्हारे साथ खड़ा है तो क्या बोले बा जाते हम. अरे बाबा पांडू अभी कुछ नहीं हुआ रे भाई अभी तो बोलना भी नहीं हुआ ना हमारा. तू जा रहा शेणखत बेचा थोड़ी अपने जो बढ़ के देगा भाव उसको देंगे अपन. बोलना फिर भाव क्या है तू शेणखत का. अरे पांडू तेरे को सांगना पड़ता है क्या. तू बोल भाई रोज का काम है यार तेरा शेणखत बेचने वाला का. तू बोल रहा की बता दो क्या टाली है तो क्या है यार. पांडू आपला काही मेळ येत नाही शिवल्या उभा हा काय आपल्या काही धड होऊ देत नाही काही चालू ठेवून थोडी ओळख करायला काय थांबा तुम्ही. काय मी सांगतो तुले मामू कसा आहे. आता मी काही जास्त सांगत नाही. आता तुलेच माहिती मी रोज याचं काम करतो. आम्ही 1800 रुपये टालीने शेणखत घेतलं तर असं देणं असेल तर सांगतो. शिवलाल भाई तुमको क्या भाव चलता बता दो तुम क्या है तो. तुम बढ़ा दे दोगे तो कैसा तुम्हारे को देता. मैं 2000 देता ना तुमको इसको काय कुल दे रहे मैं लेता ना तुम्हारा. अरे भाई शिवलाल भाई 2000 बोल रहे हाँ तुम देते क्या नहीं तुम देता मैं शिवलाल भाई को. शिवलाल भाई 2000 बोल रहे क्या. अरे बा माये घे तू 2500 रुपये टाली ना चा तुझे सर का आधा हाँ चल. देखो शिवलाल भाई तुम्हारे यहाँ सामने वो 2500 बोल रहा 25 रुपये डाली तुम राजा 2000 बढ़ा तुम बढ़ा दोगे तो तुमको देता मैं कैसा. ये वन है ना अपना शेणखत. अरे हे काय घेतीन हो 2500 रुपये टाली म्हणते तो. 2700 घेतली तुझी टाली जा 2700 रुपये शेणखत टाली जा. अरे पांडू दे अपना आदमी कैसा कर रहा तो. कितना बोल रहा पांडू कितना बोला 2700 रुपये. बोल तू क्या है तो आगे बोल.
नाही नाही भाऊ, आपल्या जण काही घेतल्या जात नाही. 27 देऊन टाकतो त्याला, आपल्याला नाही पाहिजे. हा. अरे खो फसला का रे मॅन, हा तर डायरेक्ट नाही म्हणून राहिला. आता आम्हाला वाटले जाते 3,000 लोक म्हणून टाकू कांडी, पण आपलाच डंगऱ्या फसला तिथं. जिरली वाटते. आ? अरे घ्यायला दम लागते, छत्ती पाहिजे. आंडू पांडूचं काम आहे का हे शेणखत घेणं? टक्करशी टक्कर खेळा लागते. गळ्या शिवला आमची ना 36ची छाती आहे. आम्ही आंडू पांडू आमच्या काही घेतल्या जात नाही भाऊ. तुला घेतलं ना आता 87 रुपयानं. चाल रे गड्या पांडू, चाल. झाला सौदा द्यायचा. जर बाबा टाकली वाटेल शिवला टांगा ताळी मी. झाला शिवल्या खलास. नामदेव कसा केला लंबा, 27 दिला दाबून. 1887. नाही नाही, त्याला तसाच पाहिजे. हेच काय जाऊ दे. वय कोणाला पुढे पुढेच कोणाला जास्त. मग मी तर मला बसला आता दाबून. गुरु विभाग उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. चला मग भेटू उद्या.